ओम श्री साईराम. मी प्रियंका. शिर्डीच्या पवित्र भूमीत एक दीप असा आहे जो साईबाबांच्या काळापासून आजपर्यंत अखंड पेटत आहे. हा आहे नंदादीप. श्रद्धेचा, विश्वासाचा आणि साई कृपेचा जिवंत प्रतीक. चला जाणून घेऊया या दिव्यामागचं दिव्य रहस्य आणि भक्तीचा तेजस्वी प्रवाह. नंदादीप असा विश्वास आहे की हा दिवा स्वतः साईबाबांनी प्रज्वलित केला होता. हा दीप नेमका कोणत्या दिवशी लावला गेला हे कोणालाही ठाऊक नाही, पण त्या काळात तो जमिनीत खोदलेल्या छोट्या खड्ड्यात ठेवलेला असे. त्या दिव्याची सेवा अब्दुल बाबा करत असत. बाबा नेहमी त्या दीपाच्या मागे बसत, त्यामुळे त्यांना तो थेट दिसत नसे. दररोज अब्दुल बाबा पाण्याने भरलेले भांडे आणत आणि त्या दीपाजवळ ठेवत. बाबा त्या पाण्याचे शिंपण चारही दिशांना करत असत. ही कृती त्यांच्या भक्तिभाव आणि आशीर्वादाची प्रतीक होती. याशिवाय ती रहस्यमयी होती. सन 1942 मध्ये श्री गळवणकर यांनी या नंदादीपासाठी एक सुंदर पायथा तयार केला. नंतर तो दिवा संगमरवरी खांबावर बसवून त्याला काचांच्या आवरणाखाली सुरक्षित ठेवण्यात आले. 1998 मध्ये शिर्डी साईबाबा संस्थानने मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले. तेव्हा हा दिवा सध्याच्या भांड्यात ठेवण्यात आलेला आहे. आजही हा दीप अखंड प्रज्वलित आहे आणि भक्तांसाठी श्रद्धेचा दीप बनला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत गुरुस्थानाचा पुजारी या दिव्याची काळजी घेत असे. बाबा जसे तो दिवा अखंड ठेवायचे, तसाच तो पुजारीही नंदादीप नेहमी प्रज्वलित राहील याची खबरदारी घेत होता. नंतर पारायण कक्ष कापड कोठीजवळ हलविण्यात आला. त्यामुळे आता त्या विभागातील पुजारी नंदादीपाची सेवा करतात. तेच पुजारी दत्तात्रय मंदिराचीही देखभाल करतात. उपनिषदामध्ये सांगितले आहे की अग्नी म्हणजे सर्व सजीवांचा प्राण. हा दिव्य प्रकाश आपल्यातील अंधकार, अडथळे आणि दुःख दूर करून श्रद्धेचा मार्ग उजळतो. म्हणूनच अनेक साई भक्त आजही या नंदादीपाभोवती 108 प्रदक्षिणा घालतात. त्यांना विश्वास आहे की या दीपाचा प्रकाश त्यांच्या जीवनात शांती, सुख आणि साईचा आशीर्वाद घेऊन येतो. हा नंदादीप म्हणजे केवळ एक दिवा नाही, तो साईंच्या अखंड उपस्थितीचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. नंदादीपाच्या डाव्या बाजूला 2 कडुलिंबाची झाडं होती. ही झाडं स्वतः साईबाबांनी लावली होती. काळाच्या ओघात ही दोन्ही झाडं सुकली. त्यापैकी एक झाड मुळापासून कापण्यात आलं आणि दुसऱ्याच्या खुंटावर आता एक वेल वाढत आहे. असं मानलं जातं की कडुलिंबाच्या वृक्षाचं पूजन केल्याने आयुष्य, समृद्धी, यश आणि विजय प्राप्त होतो. नंदादीपाच्या उजव्या बाजूला असलेला हा प्राचीन अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचा वृक्ष. साईबाबा शिर्डीत आले तेव्हा तो आधीच तिथे होता. दररोज बाबा लेंडीबागेत जात आणि निंबवृक्ष व पिंपळाच्या सावलीत 2 ते 3 तास ध्यानस्थ बसत असत. एक वेळ असा आला की हा पिंपळ सुकू लागला. तेव्हा साईबाबांनी त्याला पुन्हा जीवदान दिलं. बाबांनी त्या वृक्षात नवग्रह प्रतिष्ठा केली आणि आजही त्या झाडाच्या खोडावर 9 मोठ्या फांद्या आणि 9 मुळे दिसतात. या दिव्य कृपेचं प्रतीकच आहे. बाबा रोज त्या झाडाला पाणी घालत आणि त्याची देखभाल करत. या वृक्षावर गणपतीचा आकारही दिसतो, म्हणून तो अधिकच पवित्र मानला जातो. भक्त नंदादीपापासून प्रदक्षिणा सुरू करतात. पहिल्यांदा निंबवृक्ष, नंतर पिंपळ वृक्ष आणि शेवटी पुन्हा नंदादीपापाशी येऊन नमस्कार करून एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. या प्रदक्षिणेचा अर्थही अत्यंत सुंदर आहे. नंदादीप म्हणजे ज्ञान प्रकाश, निंबवृक्ष म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक, पिंपळ वृक्ष म्हणजे श्रीकृष्णाचे स्वरूप. भगवंताने पृथ्वीवर आपला अवतार संपवताना पिंपळाच्या झाडाखाली बसून प्रस्थान केलं, म्हणून तो वृक्ष मोक्षाचे प्रतीक मानला जातो. पुराणानुसार ब्रह्मदेव या झाडांच्या मुळामध्ये, विष्णू त्यांच्या खोडात आणि महादेव त्यांच्या पानात वास करतात. म्हणून हा वृक्ष त्रिमूर्तीचं अधिष्ठान आहे. बौद्ध धर्मामध्ये यालाच बोधी वृक्ष म्हणतात, ज्याखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. शनिवारी देवी लक्ष्मी या झाडावर वास करते असं देखील मानलं जातं. या अश्वत्थ वृक्षाचं दर्शन म्हणजे साक्षात ज्ञान, समृद्धी आणि मोक्षाचा आशीर्वाद अनुभवणं आहे. शिवानेसन स्वामीजींनी भक्तांना साई नाम जप करण्याची सुंदर पद्धत दिली. त्यांचा नामजप होता ओम साई श्री साई जय जय साई, जो आजही असंख्य भक्तांच्या ओठावर झंकारत असतो. ते नेहमी सांगायचे की भक्तांनी गुरुस्थान, नंदादीप आणि दत्त मंदिराभोवती
प्रदक्षिणा करावी. ही प्रदक्षिणा म्हणजे केवळ परिक्रमा नव्हे, तर साईबाबांच्या कृपा प्रकाशात फिरण्याचा मार्ग आहे, जो मन शुद्ध करतो, दुःख दूर करतो आणि भक्तीचा प्रकाश जागवतो. पुण्यात पूर्वी वेलिंग फोटो स्टुडिओ नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध छायाचित्र स्टुडिओ होते. या स्टुडिओतील नामांकित छायाचित्रकार श्री जी बेलिगा यांनी अंदाजे 1930च्या काळामध्ये नंदादीपाचा एक दुर्मिळ आणि मौल्यवान फोटो काढला होता. हा फोटो पुढे साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा ठरला. श्री बी नरसिंह स्वामीजींनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथमालेत द लाईफ ऑफ साईबाबा मध्ये हे छायाचित्र समाविष्ट केलेले आहे. यामुळे नंदादीपाचे खरे स्वरूप सर्व भक्तांपर्यंत पोहोचले आणि त्या दिव्याच्या पवित्र इतिहासाला एक ऐतिहासिक ओळख मिळाली. अनेक साई भक्त आता नंदादीपाजवळ दिवे लावतात, कारण हा दीप स्वतः साईबाबांनी प्रज्वलित केलेला आहे. नंदादीप म्हणजे फक्त ज्योत नव्हे, तो साईंच्या उपस्थितीचा साक्षात प्रतीक आहे. दिवा लावण्याचा एक खोल अर्थ आहे. जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात आपला अहंकार, राग, द्वेष वितळून जातात. आपल्या अंतःकरणात भक्ती, प्रेम आणि शांतीचा प्रकाश पसरतो. साईबाबा शिकवतात, दिवा लावणं म्हणजे बाहेरचा नव्हे, आतला अंधार घालवतो. आजही नंदादीपाजवळ दिवा लावणारा प्रत्येक भक्त आपल्या आयुष्यात ज्ञानाचा आणि श्रद्धेचा प्रकाश जागवतो. दिवा किती लहान असतो, पण तो अंधारावर मात करतो. तसंच साईवरील छोटा विश्वासही तुमचं जीवन प्रकाशमय करू शकतो. साईच्या कृपेने हा नंदादीप असाच अखंड पेटत राहो आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनात श्रद्धेचा प्रकाश पसरत राहो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे अनुभव नक्की शेअर करा आणि साई भक्तीच्या आणखी सुंदर गोष्टींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री साईराम.